नमस्कार मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. श्री महालक्ष्मी नम. ओम श्री वासुदेवाय नम. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवी हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज अधिक मासाचा 12वा दिवस आहे. आज आपण बघणार आहोत की श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. हा अध्याय पठन केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा, ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. अध्याय 12. श्री गणेशाय नम. प्रथम वंदून विनायकास प्रार्थना केली तयास. या कार्यास करिबा मोर्या सरस्वती देवी शारदे. आशीर्वाद तुझा असू दे, कार्य पूर्णत्वा जाऊ दे. अधिक मास पोतीचे माझा मने दृढ विश्वास. सद्गुरु उभे ते पाठीस मी, केवळ त्यांचा दास करते करविते एक नारद. नमस्ते नारायणा प्रती. पुढे काय घडली कथेची ते के सांगावे मजसी आतुरता. लागलीसे नारायण ऋषी म्हणते ब्रह्मसता. कशीचा आशीर्वाद चित्ता लागली होती कथा. एकता ते कृष्ण मुखाने नारायणासे जे नारदाशी कृष्ण कथिले. पांडवाशी तेचे सांगतो तुझसे एक ध्यान. देऊने चित्ता रोग लागला नित्य त्याने अन्न पाण्यास. केवळ एक मनी ध्यास. शिवनाम ते जपे काळ सर्प गिळावयास. तपलेला असतो प्रत्येकास त्याने केला तिचा ग्रास. सरिता आयुष्य समिता ही देह त्यागुणी. आत्मज्योती चालली असती उद्भगती शीघ्र. आकर्षित झाली ती दुप्रद आयुचित यज्ञ कुंडात. तय समितो दुप्रत राजा करीत असता यज्ञ. काचे आकर्षित झाला आत्मा तिचा सत्वर. यज्ञ कुंडी त्या द्रुपद राजाच्या यज्ञ कुंड. धरती ज्ञात ती कन्या ती गोमटी. प्रगट झाली मैधावती प्रारब्धाचे भोग. या भोग धारण करून नवे अग्निकुंडातून तेजस्वी अंग धरती त्याची तपस्विनी ती द्रौपदी कन्या. सुंदर रूपाची होती ती उपवर त्याने मांडे तिचे स्वयंवर. अर्जुन गेला त्या स्थानी अर्जुनाचे मत्स्य वध केला. पणासहित जिंकले तिला तिच्या रूपे. तुम्हा झाला लाभ तो पत्नीच्या पूर्वजन्मीचा. त्या मेधावतीला शिवशंकरे जो वर दिला तो या जन्मी सुफळ झाला. पत्नी 5 पतीची. पांडवासने ती भोगुनी राज्य घालले ते दूती. प्रारब्धास आली भटकंती राणी वनित तयांशा. प्रारब्ध भोगत असे ते कोणास नाव चुकते. कर्मफळाची हीच नीती आहे देवा घरी त्या गती. जन्मोजन्मी अपराध केला या जन्मी तो भोग आला. स्वतः सहित ती पत्नीला राणीवनी फिरवले. अवहेलना ती पुरुषोत्तमाची व्रते टाळली. मन मासाची वाणी सत्य दुर्वासांची झाली पहा. या जन्मी हरिहर नावे 2 त्वता. माझी एकीची याने न राहता स्मरण दोष झाले. पुरुषोत्तमाने ही केली अवहेलना त्या मलमासाची. पुन्हा मनोनीच दुर्बुद्धी दुशासना झाली. तेरी विपरीत केले ओढीत भरसवेत दुशासने आले. द्रौपदी 5 पती असून तिचं पती कोणी नाही उरला. तेव्हा आठवला देव म्हणे देवा धाव रे. पतिव्रते घडती पडती घाव. वासनिक नराधमाचे वसावरास तिच्या हातात ती झाले ढाऊने. धाव प्राशुवेश करीत लक्षण अबलेचे. मला न उरला वाली कोण संकटी. धाव घेऊनी करशील रक्षण. चक्रपाणी एक तुझा वाचून तू दिनांचा कैवारी. भक्त सखा श्रीहरी अपराध तो क्षमा करी. धाव घेई दयाळा तिची अर्ध हाक. एकता करून उपजली माझ्या चित्ता मीच अनंत. वस्त्र पुरविता झाले तिला क्षणात. वस्त्रे तिची ती दुशासना जरी ओढीन. अनंत वस्त्र जाण लाज राखली सतीची. तो मजला अनन्य शरणे त्याची संकटी मी रक्षण करीतो. सत्वर धाव घेऊन साक्ष याची ती असे जे का अनन्य शरणागत. जे मजला आवडती भक्त मी केवळ त्यांचाच. भक्ती पाहत धाव तसे मदतीला नको. भेदती नको निंदा सकलांस ते तुम्ही वंदा शरणागतास. सौख्य संपदा लाभे माझी या कृपेने. माझे भक्त मला किती प्रिय सांगू अर्जुनास मी. लक्ष्मीस पाठी ठेवणी धाव त्यांच्याकडे. माझे भक्त पडत्या संकटात दुःखित होई मनोचित्त. त्यांना पाहून दुःखी पिढी असतीना युधिष्ठिरास. पांडव म्हणती पाठीस असता केशव. आम्हापास भोगुनी काय कारणे मिळत असे त्याचा ऐकून तो बोलून हसू लागले.
श्रीकृष्णाला तो म्हणे, अर्जुन द्रौपदीला कान आठवे उशाप, 5 पती राहिले लक्षात उशाप. मात्र गेला विसरणात, आठवे त्याचे करून देत कृष्ण ठेवी प्रस्थान. मात्र तेव्हा धर्म अर्जुन नकुल सहदेव दोघे जण आले धरे द्रौपदी हरिचरण. क्षमा याचना करतसी मती कृष्ण, आम्ही दोघी अपराध घडला जो आम्हाशी, आम्ही दुर्लक्षले मलमासाची. क्षमा करावी दयाळा लेकराचे अक्षम्य अपराध पोटी घाला माल तसे पहा किती तू हरी जगजेटी माय. बाप सकळांचा आता तू जैसे बोधशील ते आम्ही करू आचरण भल करून जोडी पुण्य पळ त्या अधिक मासाचे. कृष्ण म्हणे, येईल या खास आता लवकर अधिक मास, ते मासे पूजनी पुरुषोत्तमा. पुण्य जोडा पत्रास मलमास लागता, जन जा स्नान उपवास करा, पुरुषोत्तमाचे नित्य स्मरण करा. भक्तिभावाने काया वाचा अनेक मनी इंद्रिय बुद्धी अहंकाराचे कर्म घडती तो जीवाने. पुरुषोत्तम अर्पणी कृष्ण म्हणे, द्रौपदीला तू भगिनी प्रिय मला तू या पुरुषोत्तम मासाला व्रताचरण करी आणि संतोष होईल. दुर्वासना आचरता तुम्ही व्रत सांगून व्रत चरणावता विधी म्हणून कधी संधी सारा दूर स्वरूपादी करा. व्रताचरणाचा ऐसा लिहिला हितकारी बोध कुणी न द्वारकेस गेला. पुढे येता अधिक मासाला पांडवे केले पूजनाने त्याच पुण्य प्रभावाने. राज्यवैभव मिळे फिरून सुखी झाले व्रताचरणी पांडव परम भाग्याने. जेव्हा ती हरिकृपा झाली वनवासी दुःख सरेले राजगादी ती परत मिळाली कृष्ण कृपेने. पांडवाशी नारद पुराणेचा पांडवाचा उपदेश कृष्णाय अध्याय इथे अधिक मास महात्म्याचा पुन्हा इथे झाला. अरुण विनो कणखरास स्वीकारा प्राकृत दर्शने 12 वाद्य हरिचरणास प्रेम भावे समर्पित. आता आपल्याला हा अध्याय मराठीमध्ये जाणून घ्यायचा आहे. मराठी भावार्थ काय आहे ते जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्याय देखील ऐकता येतील. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भागवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. चला तर अधिक मास महात्मे अध्याय 12 आपण मराठीत ऐकणार आहोत. अधिक मास महात्मे. नारदाने नारायणास अर्जुनाने श्रीकृष्णाला हाच प्रश्न विचारला की त्या मेधावतीचे पुढे काय झाले. तेव्हा कृष्ण म्हणाले की विप्रकन्येला घोर असे चिंतारोग लागला, तिला अन्न पाणी गोड लागेला आणि आपले पुढे कसे होणार या चिंतेत असताच पुढे काल सर्पाने तिच्यावर धाव घातली आणि ती मृत्यू पावली आणि तिचा आत्मा ऊर्ध्वगतीने वर जात असतानाच अचानकपणे तो दुप्रराज नगरीत जो यज्ञ करत होता त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीमध्ये ओढला गेला आणि यज्ञकुंडातून एक तेजस्वी कन्या प्रगट झाली. दुप्रत राजाच्या यज्ञात लाभलेली त्या कन्येची द्रौपदी असे नाव ठेवले. ती उपवर होताच राजाने तिचे स्वयंवर मांडले. त्या स्वयंवरास अर्जुन तिथे आला. त्याने त्या मत्स्यभेदाचा पण जिंकला. पण रूपाने तुम्हा 5 पांडवांना द्रौपदी पत्नी म्हणून मिळालेली होती. 5 पांडवाची राणी झाली, पण तिच्या हातून त्या जन्म पुरुषोत्तमाची मलमासाची अवहेलना झाली. तिने ते दुर्वासांचे वचन अमान्य केले. हरिहरात भेद केला. म्हणूनच दूरशासनास त्या तशी दुर्बुद्धी झाली. तिची भर सभेत वस्त्रहरण होण्याची वेळ आली आणि तिने मला धाव घेतला. तेव्हा मीच तिचे अनंत वस्त्रे पुरून लज्जारक्षण केले. तेव्हा पांडवांनी विचारले की हे केशवा, अरे तू आमच्या पाठी असताना आम्हास का वनवास भोगावा लागतो असे. तेव्हा कृष्ण म्हणाला की सारी त्या मलमासाच्या अवहेलनेची परिणिती आहे. आता तुम्ही आहे ते लवकरच औचित्य साधून अधिक मास येतो आहे, तर तेव्हा त्या मलमासात व्रत वैकल्य जप तप दान पूजा करा आणि त्याची कृपा प्राप्त करून त्या अधिक मासाचे व्रताचरण केल्याने भगवान पुरुषोत्तमाची तुमच्यावरती कृपा होईल. दुर्वासांनाही संतोष होऊन ते तुम्हास उत्तम आशीर्वाद देतील असे म्हणून अधिकात काय करायचे आहे हे सांगून तो द्वारकेचा राणा परत गेला. पुढे आलेली अधिक मासात पांडवांनी त्याची पूजा अर्चना व्रताचरण केले आणि त्याच्या पुण्य प्रभावाने पांडवांना पुन्हा त्यांचे राज्यवैभव परत मिळाले. इथे ब्रह्मद नारदी पुराणेतील अधिक मास महात्म्याचा पुरुषोत्तम मासाचे महात्म्य वर्णन करणारा 12वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.